मला कधी निवांत वेळ हवा असेल ना तर मी नक्कीच हा ठिकाण निवडेल. गणपतीपुळ्याला रात्री जेवण करून आम्ही डे 2 साठी पॅकिंग केली. खूप सारा अनलिमिटेड नाश्ता केला आणि सकाळी लवकरच निघालो. कोकणातलं अजून एक सुंदर ठिकाण एक्सप्लोर करायला. कम्फी आउटफिट, हलकं मूड आणि वाटेत ती झाडं, ते डोंगर, एकच शब्दात मनात आलं, सुंदर. जेट्टीमधून गाडी घेऊन आम्ही पुढच्या स्पॉटला पोहोचलो. या हवेत जणू काहीतरी जादूच आहे. मन अगदी शांत होतो आणि थेट पोचलो दापोलीला. हो, हाच तो ठिकाण. रूम्स खूप सुंदर होते. बाल्कनी तर एवढी मोठी होती, 10 जण झोपू शकतील एवढी. बीचला जाण्यापूर्वी भरपूर सनस्क्रीन लावली आणि स्कूटीवरून राईड घेत मुरुड बीचला पोहोचलो. तिथे मस्त भेल आणि शेवपुरी खाल्ली आणि नंतर फुल ऑन वॉटर राईड्स केल्या. मज्जाच मज्जा. शॉर्ट्स घेता नाही आले कारण फोन भिजला असता, पण मेमरीज सगळ्या स्टोअर करून ठेवल्या. रात्री हॉटेलला परतलो, जेवण केलं आणि मस्त आराम केलं. सकाळी पहाटे 6:30 वाजता उठलो कारण आता घरी पोचायचो. जाता जाता दापोलीमध्ये छान नाश्ता केला. दापोली हा ठिकाण आणि तिथलं नाश्ता आणि तिथली माणसं, तिथलं जेवण सर्व अप्रतिम आहे. मला पर्सनली दापोली खूप आवड. इतक्या वर्षात मी नेचर सोबत इतकी जुडलीच नाही, पण इथे आल्यावर सगळंच बदललं. मला कोकण अतिशय आवडलं. मी कोकणाच्या प्रेमात पडले. त्यामुळे मला कधी निवांत वेळ हवा असेल ना तर मी नक्कीच कोकणाला निवडेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये.